हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा तर मग चालू झाला आमचा आजचा दिवस. आणि आज म्हणजे शर्लिनचे पप्पा दादूला दूध पाजाय बसले होते आणि म्हणजे पहिल्यांदाच दूध पाज होते आणि आज दादू त्यांच्या हाताने दूध पिला म्हणून त्यांना पण खूप आनंद झाला. आणि नंतर दादूने म्हणजे दूध वगैरे पिल्यानंतर तो बसला आंघोळीला येऊन. तर बघा तर मग दादूची आंघोळ कशी चालू आहे. आणि नंतर शर्लिन आणि तिचे डॅडा बसले होते नाश्ता करायला. आणि दादूचं बघा तर मग काय चाललंय, अजून परत असंच आला आतमध्ये आणि काय सांगत होता तर बघा. आणि शर्लिन नाश्ता करत होती हे त्याला बघितलं आणि त्याला पण नाश्ता करायचा होता. तर आम्ही आवरलं वगैरे. आणि आज मी आणि शर्लिनचे डॅडा आम्ही दोघं पण शर्लिनला सोडवायला गेलो होतो. आज शर्लिन जरा थोडीशी नाराजच होती. तिला म्हणजे एक दिवस सुट्टी घेतली की दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊ वाटत नाही, चला चालायचंच. आणि आज मला अचानक मम्मी आणि पप्पांनी सरप्राईज दिलं. म्हणजे आज आले अचानक घरी, मला पण खूप छान वाटलं. आणि नंतर मी आणि मम्मी आणि दादू आम्ही गेलो इंदापूरला. चलो. तर बघा तर मग आज आम्हाला थोडीशी खरेदी पण करायची होती ज्वेलरीची आणि फर्निचरच्या बी दुकानात जायचं होतं. आणि मला माझी फेवरेट कार मला माझी दिसली डार्लिंग, तर किती छान आहे. आणि बघा तर मग आम्ही नंतर गेलो फर्निचरच्या दुकानात. कुणाला कोणतं काय आवडतंय फटाफट बुकिंग करून घ्या. थोड्या वेळाने आम्ही गेलो होतो परत कुत्रं घ्यायला. म्हणजे ह्याचं नाव शर्लिननी पहिल्यांदाच सांगितलेलं जियान ठेवायचं. तर बघा तर मग म्हणजे छोटंसं पिल्लू आहे आणि खूप छान आहे, मला पण खूप आवडलं. आणि दादूची आणि त्याची तर काय बाबा लगेचच ओळख झाली. दादू तर अजिबातच कशाला घाबरत तर नाहीच, पण फ्रेंडशिप पण लगेचच करून टाकतो. आणि बघा तर मग दादू किती छान खेळतोय त्याच्यासोबत. कसं वाटतंय बुबू, तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. नंतर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर आम्ही गेलो ज्वेलरीच्या दुकानात. तर बघा दादूची इथं पण फ्रेंडशिप झाली, ओळख झाली. आणि दादूचं काय बाबा सगळ्यांचाच लाडका आहे. थोड्या वेळाने आम्ही आलो घरी. तर शर्लिनला मला ते जियान दाखवायचा होता. बघा तर मग मी शर्लिनला दाखवलं की जियान आलं. शर्लिनला खूप आनंद झाला, तिला एक नवीनच सरप्राईज भेटलं. आणि थोड्या वेळाने जे आम्ही फर्निचर घेतलं होतं ते घरी आलं रिक्षामध्ये. तर दादू हिथं पण रिक्षा चालवायला बसला. म्हणजे त्याचं आहे ना हट्टीपणा हा कमी होतच नाही आणि डांबीसपणा खूप वाढलेला आहे. आणि हे बघा शर्लिनच्या आजीने तिच्यासाठी किती खाऊ आणलेला आहे. शर्लिनचं म्हणणं होतं मम्मा माझ्या अंगावरती हे टाकून माझा व्हिडिओ कर, मला दाखवायचे माझ्याकडे किती चॉकलेट किती बिस्किट आणलेत मला मम्मीनी. तर बघा तर मग तिची आजी पण तिच्या बालिशपणामध्ये सामील झाली आणि त्यांची मस्ती चालली होती. तर दादूला पण खूप छान वाटलं. आणि कसं आहे ना, मुलं हट्ट हे आपल्या आजीपाशीच करतात आणि आजी तो हट्ट पण पुरवते. तर बघा एवढे बिस्किट बघून मलाच खूप टेन्शन आलं. ते एवढे बिस्किट जर शर्लिन खाणार असेल तर कसं मग होणार, भाजी चपाती कधी खाणार. जाऊ द्या आता काय चालायचंच, लहान मुलं आहे तेवढं. आणि आम्ही थोडासा एन्जॉय वगैरे केला. स्वयंपाक तर झाला होता. नंतर आम्ही बसलो जेवण करायला. तर बघा तर मग शर्लिनच्या पप्पांचं जेवण झालेलं होतं आणि चाललेल्या पप्पांसोबत गप्पा. हे माझे पप्पा, ही माझी मम्मी आणि ही माझी मुलगी शर्लिन. हा तर काय बाबा ह्याला सगळेच ओळखतात. तर बघा तर मग चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आमचा कसा गेला, खूप छान. बाय बाय, जय श्रीराम.